नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. देश विदेशातील अर्थकारण, शेअर बाजार, उद्योग विश्व, सोनं आणि चांदी, कच्च्या तेलाच्या किमती आणि तुमच्या खिशावर थेट परिणाम करणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचा सखोल विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. आजच्या बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत अनेक महत्त्वाच्या घडामोडी. अनेक महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारातून पैसा काढून घेणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांनी अचानक यू-टर्न का घेतला? बँकिंग क्षेत्रात त्यांनी विक्रमी गुंतवणूक करण्यामागचं नेमकं कारण काय? दुसरीकडे ओपेक प्लस यांनी पुन्हा एकदा कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर जागतिक बाजारात काय बदल झालेत आणि त्याचा भारतातील महागाई, पेट्रोल, डिझेल यांचे दर आणि सर्वसामान्यांच्या खर्चावर काय परिणाम होऊ शकतो? या सर्व महत्त्वाच्या बातम्यासह म्हाडाची 8,000 घरांची मेगा लॉटरी, सोनं आणि चांदी यांच्या किमतीतील मोठी घसरण आणि भारतीय शेअर बाजारातील सलग 5व्या दिवसाची तेजी या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा आपण आजच्या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या आर्थिक घडामोडीपासून. भारतीय शेअर बाजारासाठी गेल्या काही महिन्यातील सर्वात सकारात्मक बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून सातत्याने विक्री करणाऱ्या परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी म्हणजेच एफपीआयने पुन्हा एकदा भारतीय बाजारावर विश्वास दाखवत मोठी गुंतवणूक केली आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी सर्वाधिक भर दिला तो बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रावर. त्यामुळे केवळ शेअर बाजारालाच नव्हे तर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्याचा विचार केला तर भारतीय बाजारासाठी परिस्थिती फारशी अनुकूल नव्हती. अमेरिकेतील व्याजदर, डॉलरची वाढती ताकद, पश्चिम आशियातील तणाव, जागतिक मंदीची भीती आणि परदेशी बाजारातील अस्थिरता या सर्व घटकांचा परिणाम भारतीय बाजारावरती पाहायला मिळाला. अनेक परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले होते. त्यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला. अनेक दर्जेदार कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील मोठी घसरण पाहायला मिळाली. आता मात्र चित्र संपूर्णपणे बदललं आहे. जून महिन्याच्या उत्तरार्धात परदेशी गुंतवणूकदारांनी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात तब्बल 14,634 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. विशेष म्हणजे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात या क्षेत्रातून त्यांनी 11,263 कोटी रुपयांची विक्री केली होती. म्हणजेच अवघ्या काही दिवसातच विक्री करणारे हेच गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसले आहेत. हा बदल केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून भारतीय अर्थव्यवस्थेवर पुन्हा एकदा विश्वास निर्माण झाल्याचं स्पष्ट चित्र दाखवतो. आता प्रश्न असा निर्माण होतो की अचानक हा बदल का झाला? यामागे अनेक कारणं असल्याचे तज्ज्ञ सांगतात. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारताची मजबूत आर्थिक स्थिती. जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्था अजून देखील मंदीच्या सावटाखाली असताना भारत सातत्याने वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून जगासमोर येत आहे. उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र, डिजिटल अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि ग्राहक खर्च या सर्व क्षेत्रामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. दुसरं कारण म्हणजे काही वर्षापूर्वी बँकांच्या एनपीएची मोठी समस्या होती. मात्र आता ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. बँकांचे थकीत कर्ज कमी झाले आहेत. नफ्यात सातत्याने वाढ होत आहे. कर्ज वाटपाचा वेग वाढला आहे. उद्योग सोबतचे गृहकर्ज, वाहन खर्च आणि वैयक्तिक कर्ज यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे बँकांचा व्यवसाय अधिक मजबूत झाला आहे. याशिवाय डिजिटल बँकिंगमुळे आर्थिक व्यवहारामध्ये मोठी क्रांती झाली आहे. यूपीआय, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि डिजिटल पेमेंटमुळे बँकांच्या व्यवहारामध्ये मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण भागांपर्यंत वित्तीय सेवा पोहोचत असल्याने आगामी काळात या क्षेत्राचा वाढीच्या संधी असल्याचा आणखी फायदा बँकिंग क्षेत्राला होणार आहे. याचाच परिणाम म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा खाजगी बँका, सार्वजनिक बँका, एनबीएफसी आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे जागतिक निर्देशांकामधील फेरबदल. जागतिक निर्देशांकांमध्ये भारताचं वजन वाढल्यामुळे अनेक निष्क्रिय गुंतवणूक निधींना भारतीय शेअर्समध्ये गुंतवणूक करणं आवश्यक झालं आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपयांचा निधी भारतीय शेअर बाजारात थेट आला आहे. त्याचबरोबर काही महिन्यांच्या घसरणीनंतर अनेक दर्जेदार बँकिंग शेअर्समध्ये आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध होत आहेत. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या विदेशी संस्थांनी ही संधी साधत मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली. बाजारातील या बदलाचा परिणाम केवळ शेअर बाजारापुरता मर्यादित राहिला नाही. परदेशी गुंतवणूक वाढली की बाजारातील तरलता वाढते, कंपन्यांना निधी उभारणं सोपं जातं, उद्योगांचा विस्तार होतो, रोजगार निर्मितीला चालना मिळते, अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक वाढते आणि त्याचा सकारात्मक परिणाम देशाच्या विकासावर देखील होतो. अर्थात याचा अर्थ असा नाही की विदेशी गुंतवणूकदारांनी सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू केली आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या त्यांचा भर हा निवडक आणि मजबूत मूलभूत स्थितीत असलेल्या कंपन्यांवर आहे. विशेषतः बँकिंग, वित्तीय सेवा, विमा, कर्ज पुरवठा आणि उच्च दर्जाच्या खासगी कंपन्यांमध्ये त्यांची खरेदी ही जास्त आहे. आगामी काळात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचा व्याजदर निर्णय,
डॉलरची हालचाल, कच्च्या तेलाच्या किमती, चीनच्या अर्थव्यवस्थेतील बदल आणि पश्चिम आशियातील भूराजकीय परिस्थिती या सर्व गोष्टी विदेशी गुंतवणुकीवर परिणाम करू शकतात. त्यामुळे हा सकारात्मक प्रभाव कायम राहतो का याकडे आता संपूर्ण बाजाराचं लक्ष लागलं आहे. आता पाहूया आजची दुसरी महत्त्वाची घडामोड. भारतीय अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करणाऱ्या कच्च्या तेलाच्या बाजारात पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जगातील सर्वात प्रभावशाली तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या ओपेक प्लसने ऑगस्ट महिन्यापासून कच्च्या तेलाच्या उत्पादनात दररोज 1,88,000 बॅरलची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे सलग 5व्यांदा उत्पादन वाढवण्याचा निर्णय हा घेण्यात आला. या घोषणेनंतर जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमती $72 खाली घसरल्या आणि त्याचा सकारात्मक परिणाम जगभरातील आयातदार देशांवर दिसू लागला आहे. गेल्या काही महिन्यात पश्चिम आशियातील संघर्षामुळे तेलाच्या किमतीमध्ये मोठी अस्थिरता पाहायला मिळाली होती. इराण अमेरिका तणाव, होर्मुझ समुद्रधुनीतील अडथळे, जहाज वाहतुकीतील धोके आणि पुरवठ्याबाबत निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे तेलाचे दर हे वेगाने वाढले होते. मात्र आता परिस्थिती काही बदलत आहे. तेलाचा पुरवठा पुन्हा सुरळीत होऊ लागला आहे. जागतिक मागणी स्थिर आहे. यामुळे बाजारात उपलब्धतेचे प्रमाण वाढवण्यासाठी ओपेक प्लस उत्पादन वाढवण्याचा निर्णय हा जाहीर केला आहे. अर्थशास्त्राचा साधा नियम सांगतो, पुरवठा वाढला आणि मागणी तितकीच राहिली तर किमती कमी होतात. सध्या नेमकं तेच घडताना दिसत आहे. काही आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते पुढील काही आठवड्यात ब्रेंट क्रूड $70 आसपास स्थिरावू शकतो. अर्थात पश्चिम आशियातील परिस्थिती पुन्हा बिघडली किंवा पुरवठा विस्कळीत झाला तर चित्र बदलू शकतं. सध्या तरी तेल बाजारातून भारतासाठी सकारात्मक संकेत मिळत आहेत आणि त्यामुळे आगामी काळात महागाई नियंत्रणात राहण्याची आशा अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. आता पाहूया तिसरी बातमी. मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं हे प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न असतं. मात्र वाढत्या घरांच्या किमती, महागलेली जमीन आणि वाढलेला बांधकाम खर्च यामुळे हे स्वप्न अनेकांसाठी स्वप्नच राहतं. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देणारी संस्था म्हणजे म्हाडा मुंबई मंडळाने येत्या ऑक्टोबर महिन्यात तब्बल 8,000 घरांची मेगा लॉटरी काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या काही वर्षातील ही सर्वात मोठी गृहनिर्माण योजनेपैकी एक मानली जाते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मुंबई महानगर प्रदेशातील हजारो कुटुंबांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. अर्जांची मोठी संख्या पाहता म्हाडाने आणखी एकदा मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता अधिकाधिक नागरिकांना स्वतःच्या हक्काचं घर मिळणार आहे. या लॉटरीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट अशा सर्व श्रेणीतील नागरिकांना घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे ही योजना केवळ एका वर्गापुरती मर्यादित राहणार नाही, तर सर्व स्तरातील नागरिकांना समान संधी मिळणार आहे. गेल्या काही वर्षात मुंबई आणि उपनगर यांच्या घरामधील किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अनेक ठिकाणी मध्यमवर्गीय कुटुंबाला घरं घेण्यासाठी मोठे कर्ज घ्यावे लागत आहेत. अशा परिस्थितीत म्हाडाच्या तुलनेने परवडणाऱ्या घराकडे सर्वसामान्यांचा ओढा वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. म्हाडा प्रशासनाने विविध गृहनिर्माण प्रकल्पांचा वेग वाढवला असून पुनर्विकास योजना, नव्या इमारती, विविध विकास काम आराखड्यातून उपलब्ध झालेली घरे आणि इतर प्रकल्पातील सदनिका या मेगा लॉटरीमध्ये समाविष्ट असल्याची शक्यता आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, उत्पन्नाच्या अटी, घराच्या किमती, प्रकल्पाचे ठिकाण, अर्ज भरण्याची अंतिम तारीख आणि संगणकीय सोडतीची तारीख याबाबतची सविस्तर माहिती लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे. तज्ज्ञांच्या मते मुंबईसारख्या महानगरात परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी अशा योजनांची आवश्यकता अधिक आहे. घराच्या किमतीच्या चर्चेनंतर आता वळूया एका अशा बाजाराकडे ज्याकडे प्रत्येक भारतीयांचं विशेष लक्ष असतं. कारण लग्नसराई असो, गुंतवणूक असो किंवा बचत, सोनं आणि चांदी हे भारतीयांसाठी आजही विश्वासाचं प्रतीक मानलं जातं. सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजची ही बातमी दिलासादायक आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी मौल्यवान धातूंच्या किमतीमध्ये घसरण झाली. सराफा बाजारासह मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर देखील सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये नरमाई दिसून आली. आजच्या व्यवहारात 24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति 10 ग्रॅमसाठी 1,46,150 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,33,988 रुपये इतका नोंदवण्यात आला. 1 किलो चांदीचा दर हा 2,32,930 रुपये इतका आहे. विशेष म्हणजे एका दिवसात सोन्याच्या दरात 1,400 रुपयांची तर चांदीच्या दरात 4,300 रुपयांची घसरण ही नोंदवण्यात आली. आता वळूया आजच्या शेवटच्या आणि सर्वात उत्साहवर्धक बातमीकडे. भारतीय शेअर बाजाराने आजही आपली दमदार घोडदौड कायम ठेवली आहे.
सलग 5व्या सत्रात बाजारात तेजी कायम राहिल्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिक मजबूत झाला आहे. सकाळपासून सकारात्मक वातावरणात व्यवहार सुरू झाले. जागतिक बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत, कच्च्या तेलाच्या किमतीमधील घसरण, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची वाढती खरेदी आणि IT कंपन्यांच्या तिमाही निकालापूर्वीची उत्सुकता यामुळे बाजाराला मजबूत आधार मिळाला. BSE सेन्सेक्सने व्यवहारादरम्यान 300हून अधिक अंकांची वाढ नोंदवत 78,500च्या दिशेने वाटचाल सुरू केली, तर निफ्टी 50ने देखील 24,000चा टप्पा हा पार केला आहे. बाजारातील तेजी अधिक मजबूत असल्याचे संकेत बँकिंग, IT आणि निवडक ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये दिसून आली. एकूणच आजच्या बिझनेस बुलेटिनमध्ये आपण अनेक सकारात्मक संकेत पाहिले. परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजाराकडे वाढलेला ओढा, कच्च्या तेलाच्या किमतीमधील घसरण, म्हाडांच्या 8,000 घरांची मेगा लॉटरी आणि सोनं आणि चांदी यांच्या दरामधील दिलासादायक घसरण, या सर्व घडामोडी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आशादायी चित्र निर्माण करतात. मात्र अर्थविश्वात परिस्थिती प्रत्यक्षाने बदलत असते, त्यामुळे गुंतवणुकीचे निर्णय घेताना केवळ भावनावर नव्हे तर माहिती विश्लेषण आणि दीर्घकालीन नियोजनावर भर देणं आवश्यक आहे. आजचं हे पैसा पुराण हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक महत्त्वाची आर्थिक घडामोड सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह आणि अर्थविश्वातील आणखी महत्त्वाच्या घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.